Welcome students. Now today we can discuss the examples on that elementary row operations and the top of the elementary column operations to find out that the inverse of non-singular square matrix. Alright. So see the examples. The first, check CHECK. Check whether the following matrices are invertible or not. Invertible or not. म्हणजे दिलेल्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स आहे किंवा नाही ते चेक करायचं. म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दलच्या प्रायमरी थिंग्स सगळ्या क्लिअर होतात. आणि मग फर्स्ट इज सिंपल एक्झाम्पल, that is the matrix of 1 1 1 1 that over. आणि मग बघा त्याला नाव द्यायचं, that is the A. Collect that determinant of A. Automatically that happens there. Notation बघा, याला rectangle bracket असतो. These are the only vertical bars. आणि मग 1 minus 1 that is a 0. Therefore matrix A is a singular. बघा, matrix A is a singular. आणि म्हणून त्याला इन्व्हर्स नसतो. A इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट. बरोबर. आणि म्हणून तर तो शब्द येतो. and therefore matrix A is not invertible. याचा अर्थ मॅट्रिक्स A दिलेला हा तुमचा इन्व्हर्टिबल नाही. तर असं ते चेक करणे आहे. साधा आहे ते, पण त्याच्याशिवाय पण कधी कधी आपल्याला गत्यंतर नसतं. त्यानंतर बघूया हा टेक मॅट्रिक्स 2 3 बघा 2 3 9 15 लेट A इक्वल टू. बरोबर. मग आता लगेच त्याचा डिटर्मिनंट तयार करायचा आहे. तसा ब्लॉक उचला. therefore determinant of A equal to determinant of 2 3 9 15. आणि मग त्याचा विस्तार कसा आहे ते एक्सपान्शन ऑफ द डिटर्मिनंट. 15 2 30 आले, 9 3 27 आले. that becomes 3 not equal to 0 and therefore determinant of A not equal to 0. matrix A म्हणत नाही आपण. determinant of A not equal to 0 and therefore A inverse exists. झालं. ते शब्द येतातच आणि म्हणून इथं म्हणायचं and therefore matrix A is invertible. तर असे ते छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला त्या उदाहरणातून क्लिअर होत जात असतात की जे आपण डेफिनेशन मध्ये इतर ठिकाणी क्लिअर करत असतो. त्यानंतर आणखी एक बघा. तर डिटर्मिनंट ऑफ आता 3x3 ऑर्डर आहे. 3 4 3 काही असू द्या, हे सगळे एक्सपान्शन तुमच्याकडे आहे. त्यातून आपलं डिटर्मिनंट पण क्लिअर होतं. सगळं नॉलेज पाठीमागचं पण चेक होतं. दॅट इज 1 4 5. that is the matrix A. now it is of third order. बरोबर. मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर आहे, 3x3 ऑर्डर आहे आणि मग त्याचा डिटर्मिनंट मिळवा. therefore determinant of A equal to determinant of 3 4 3 1 1 0 1 4 5. आणि ह्याचे एक्सपान्शन आपण 11वीत शिकलो होतो. आणि मग बघा 3 into determinant of त्याचा रो त्याचा कॉलम सोडून द्यायचा. 1 0 5 त्या ठिकाणी शिल्लक राहतं. हे पण आपलं क्लिअर होता. मिडल टर्मला -4 साइन मायनस साइन असतं, तिथले -4 आले. आता त्याचा रो त्याचा कॉलम सोडून द्या. 1 0 1 5 शिल्लक राहिले. त्यानंतर प्लस 3 टाइम्स डिटर्मिनंट ऑफ त्याचा रो त्याचा कॉलम सोडून दिला. दॅट इज 1 4. असं द्या म्हणजे चूक होत नाही. डायरेक्ट मिळवलं तरी चालतं, पण त्याचा खरा अर्थ तुमच्याकडे असायलाच हवा. आणि मग 3 into bracket 5 minus 0 that is 5. आता डायरेक्ट विचार करायचा. 5 वजा 0 परत 5च आले प्लस 3 into bracket 4 minus 1 that is the 3. आणि मग बघा तर 15 minus 20 plus that 9 that is 24 minus 20 that is 4. clearly not equal to 0. आणि म्हणून तर परत आपण म्हणणार therefore A inverse exists. A inverse exist झाला याचा अर्थ तो दिलेला मॅट्रिक्स कसा आहे तुमचा इन्व्हर्टिबल.
तर असे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. त्यानंतर आणखी एक बघू, तर ते ट्रिगोनोमेट्री मधला आहे. तर सी दॅट सेक थीटा tan theta, see that sec theta tan theta tan theta sec theta. well, तर a equal to मग आता त्याचा डिटर्मिनंट कन्सिडर करा. therefore determinant of a equal to determinant of well sec theta tan theta. इथं आलं तुमचं tan theta sec theta आणि एक्सपान्शन बघा आपल्या ह्याच्याप्रमाणे दॅट इज sec square theta minus tan square theta. आणि हे कोण असतं, कारण त्याची आयडेंटिटी कशी आहे 1 प्लस tan स्क्वेअर. याचा अर्थ हे तुमचं एक आलं, नॉन झिरो आलं. आणि मग प्रश्न मिटला. therefore a इनव्हर्स एक्झिस्ट, याचा अर्थ a इज इन्व्हर्टिबल. तर असं ते क्लिअर करायचा. किंवा साध्या साध्या उदाहरणावरूनच आपण महत्वाच्या उदाहरणांकडे प्रवास करत असतो. झालं. त्यानंतर तर असं ते इन्व्हर्टिबल आहे का नाही त्याचा विचार केला. त्यानंतर इफ a इक्वल टू बघा आता डिव्हायडेड ऑर्डर आहे. इफ a इक्वल टू 1 0 0. आता आपण थोडंसं इन्व्हर्सच्या प्रोसेस कडे जातोय. 2 1 0 like of that 3 3 1 in this way. If a equal to 1 0 0 2 1 0 3 3 1 then reduce it to I3. बघा तर याचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय I3 मध्ये. पण तो कोणाचा उपयोग करून ते महत्वाचं आहे. तर तसा जर शब्द आला तर तुम्हाला त्याच ऑपरेशन उपयोग करावा लागतो. then reduce it I3 by using column transformations. तर आपणाला त्याचं I3 मध्ये रूपांतर करताना कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचाच उपयोग करायचा. म्हणून काल जे आपण मुद्दे शिकलो ना त्याचा इथं फार उपयोग आहे. तर वी कॅन स्टार्ट दॅट. मग काल आपण काय म्हटलं होतं, when we have to make that of the matrix to its particular identity matrix of that order either 2 by 2 or 3 by 3 at that time first which operations we can apply that confirm. अगोदर तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल तर त्याच पद्धतीने जावं लागेल. आता त्यांनी कॉलमने विचारलंय, कॉलमनेच तुम्हाला सोडवावं लागेल. तुम्ही रो न सोडवलं बरोबर असलं तरी ते मार्क्स मिळत नाहीत. हे तिथे महत्वाचं. म्हणून त्या क्वेश्चन मधल्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही क्लिअर करत चालल्याच पाहिजेत. बरोबर. मग आता ए ला कन्सिडर करू. आता आपल्याला कोणाचा उपयोग करायचा आहे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा. मग तिथं काही असू द्या आपण आपल्या स्टेप्स प्रमाणेच जायचा. ज्या अर्थी आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करायचा आहे याचा अर्थ मेक द एलिमेंट्स रो वाईज 1 0 0 0 1 0 0 0 1. त्याच्यातला पहिला एलिमेंट पहिल्या रो मधला अगोदर 1 करा, दुसऱ्या रो मधला दुसरा एलिमेंट अगोदर 1 करा, तिसऱ्या रो मधला तिसरा एलिमेंट अगोदर 1 करा. ऑलरेडी ते आहे तर बघा तिथं. आणि मग आता बघूया therefore the start to collect that. मग आता पहिला रो बघा आपल्या आयडेंटिटी मॅट्रिक्स हा पहिला रो 1 0 0 आहे. आपलं ऑपरेशन क्लिअर झालं. त्याला रोला आता काय डिस्टर्ब नाही करायचं तरच ते डिस्टर्ब होत नाही. तुम्ही जर का ह्या क्रमाप्रमाणे नाही गेलात तर ते डिस्टर्ब होणार. मग आता परत पहिल्या रोचं काम संपलं. तुम्ही कॉलम ऑपरेशनचा उपयोग करत आहात. मेक द एलिमेंट्स रो वाईज 1 0 0. त्याच्यातला पहिला एलिमेंट 1 त्याच्याच मदतीने बाकीचे 0 इथं ते आहेत. डू नॉट डिस्टर्ब झालं. आता दुसऱ्या रो कडे जायचं. आता इथं आलो आपण. मग त्याच्यातला दुसरा एलिमेंट 1 आहे. त्या 1 च्या मदतीने बाकीचे एलिमेंट 0 करा. त्याच्यातला हा पण तुमचा 0 आहेच ना तर त्याचं पण काम संपलं. आणि मग आपण आता म्हणणार यूज. आपल्याला फक्त हाच एलिमेंट 0 करायचा आहे. याच्याच मदतीने 0 करायचा आहे आता तो. आणि तो कुठे आहे C1 कॉलम मध्ये. कसा बदल पाहिजे C1 मायनस. याच्यात इथं विचार करायचा आणि अप्लाय करताना सर्वांसाठी. आता हे अगोदर सारखं लिहायचं नाही, डायरेक्ट विचार करायचा. आता कसा ते बघा. हा 2 कुठे आहे पहिल्या कॉलम मध्ये. याची दुप्पट त्याच्यातून वजा केली तर ते 0 येणार आहे. तर ऑपरेशन ठरलेले असतात त्या नियमाप्रमाणे. एलिमेंट पॉझिटिव्ह ऑपरेशन निगेटिव्ह, एलिमेंट निगेटिव्ह ऑपरेशन पॉझिटिव्ह तरच ते 0 होणार आहे. बरोबर. therefore नेहमीप्रमाणे a is equivalent to. आपण आता कॉलम ऑपरेशनचा उपयोग करत आहोत. याचा अर्थ घटक कॉलम वाईज लिहायचे, बनवायचे मात्र रो वाईज.
हे तत्व लक्षात ठेवायचं. आणि मग बघा C1 minus 2 times C1 change to C1 minus 2 times C2 that is minus 2 times C2 कारण हा एक तुमचा दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. आता पहिल्या कॉलम मध्ये बघा 1 मायनस याची दुप्पटी मनात सगळं बेरीज करायच्या. 1 वजा 2 टाइम्स 0 एकच आले. 2 वजा 2 0 झाले त्यासाठी तर ते ऑपरेशन होतं. आता इथं बघा 3 मायनस 2 टाइम्स C2 मग 3 वजा ह्याची दुप्पट 6 झाली म्हणजे वजा 3 आले. झालं. बाकीच्या कॉलमला डिस्टर्ब करायचं नाही. आपण जे घटक तयार केलेत अगोदर ते अजिबात डिस्टर्ब होत नाहीत. बघा ते आहे तसेच राहिले. मी घटक कॉलम वाईज लिहिले पण ह्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवा. आता दुसरा रो पण आपल्या मनासारखा झाला 0 1 0. पहिले डिस्टर्ब झाले काय एलिमेंट नाही झाले. आता शेवटी इथं 1 आहे. आपलं एक ऑपरेशन कमी झालं वाचलं. आता ह्या दोघांना 0 करायचं. मग ते दोन्ही ऑपरेशन तुम्ही ॲट ए टाइम अप्लाय करू शकता. थोडी काळजी घ्यायची. बघा आता मगाच मी सांगितलं एलिमेंट पॉझिटिव्ह आला ऑपरेशन निगेटिव्ह. आता इथे एक एलिमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे एक एलिमेंट पॉझिटिव्ह आहे आणि ह्याच एकची मदत घ्यायची दुसरीकडे जाणे नाही. आणि मग आता मी कोणते ऑपरेशन अप्लाय करू ते बघा हेच टेक्निक आहे. मग ह्या वजा 3चा विचार करायचा. ह्या वजा 3 मध्ये याची तिप्पट मिळवली तरच ते 0 होत आहे. मग हा वजा 3 कुठे आहे पहिल्या कॉलम मध्ये. कसा बदल पाहिजे C1 प्लस 3 टाइम्स C3. अगोदर वाटल्यास आपण काय नाही दोन्ही ऑपरेशन ॲट ए टाइम अप्लाय करू. त्यानंतर C2 चेंज आता इथं 3 आहे. ह्या 3 मधून ह्याची तिप्पट वजा करायची. विचार ह्या दोघांचा अप्लाय मात्र सर्वांसाठी. मग कसा बदल C2 मायनस 3 टाइम्स C3. बघा एलिमेंट होता वजा ऑपरेशन आलं पॉझिटिव्ह. एलिमेंट होता पॉझिटिव्ह ऑपरेशन आलं निगेटिव्ह तरच ते 0 होणार. आणि आता काम संपलं. बाकीचे अजिबात डिस्टर्ब नाही होणार तरी खात्री करू. Therefore A is equivalent. काय ऑपरेशन आहे C1 change to C1 plus 3 times C3. याच्यामध्ये ह्याची तिप्पट मिळवली एकच राहिलं. याच्यामध्ये ह्याची तिप्पट मिळवली 0 प्लस 0 0 झाले. आता बघा वजा 3 ह्याची तिप्पट अधिक 3 झाले 0 झालं. पहिल्या कॉलमचं काम संपलं. किती इझी आहे. फक्त थोडंसं असं सिस्टमॅटिक चला. तर असे दोन्ही ऑपरेशन तुम्ही ॲट ए टाइम अप्लाय करू शकता. 0 करण्यासाठी जे साधे असतात पण इथं तुम्ही त्यासाठी एक तयार केलेला असतो प्रथम. झाला. आता C2 कडे चला. 0 प्लस 3 टाइम्स 0 मायनस 3 टाइम्स C3 ते 0च येणार. 1 मायनस 0 1च येणार. आणि आता बघा 3 वजा ह्याची तिप्पट 1 ची तिप्पट 3 आली. 3 वजा 3 0 झाले. प्रश्न मिटला. बाकीचं तुमचे आहे तेच आणि म्हणून तर झाला. अँड देअरफॉर दॅट बिकम्स I3. तर अशा रीतीने ते ऑपरेशन व्यवस्थितरित्या यूज करायच्या. तेव्हा हे तुम्ही प्रॅक्टिसने मिळू शकता. तेव्हा तुम्ही घरी जेवढे उदाहरणं सोडवणार सोडवलेले उदाहरणं तुम्ही तुमच्या स्वतःच्या यानं सोडवणार त्यावेळेस तुमचं चांगलं रीतीनं ते क्लिअर होत जाईल. तेव्हा ते कॅल्क्युलेशनची पण प्रॅक्टिस होत्या. त्यानंतर आता बघू रोजचं इफ A इक्वल टू त्यामुळे आपल्याला हे सगळं पुढे उपयोगीला येतात. हेच टेक्निक. If A equal to 2 1 3 see that A equal to 2 1 3 1 0 1 बघा बरेच 1 आणि 0 होत्या काही असू द्या 1 1 1. If A equal to 2 1 3 1 0 1 1 1 1 then reduce it to I3. परत आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 ला तयार करायचं आहे. म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 by using row transformations. आता मात्र आपणाला रो ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करणे आहे. आणि म्हणून तुम्ही लक्ष ठेवायचा की आपल्याला नेमकं त्यांनी कोणत्या पद्धतीने जायला सांगितलं. त्यामुळे लक्षात ठेवायचं रो ट्रान्सफॉर्मेशन मेक द एलिमेंट्स 1 0 0 कॉलम वाईज. लिहायचं मात्र रो वाईज. झालं. आणि मग आता बघूया देअरफॉर. मग आता आपण स्टार्ट करायचं. काय पाहिजे आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचे. तर हे अगोदर लक्षात ठेवायचं. आणि मग आता मला इथं 1 आणायचं आहे. आता कसं आणू शकाल आपण. 2 पद्धतीने तो येणार आहे. तुम्हाला जो सोपा वाटेल तो. आपला फायदा तिथे लक्षात घ्यायचा. मग बघा तर जर मी या ठिकाणी हा 1 इथं आणायचं म्हटलं तर हा आहे तुमचा R2 मध्ये. इथं आणायचं म्हटल्यावर R1 मध्ये.
मग तेवढाच विचार करायचा आणि मग आपण म्हणणार अप्लाय R1 चेंज टू R2. त्याच्यात फायदा कसा होतोय, हा पण 0 लगेच तिथं जातोय, म्हणजे पुढचं आपलं एक ऑपरेशन कमी होत आहे. आता आपल्याला कॉलम वाईज घटक 1 0 0 तयार करायचे. इथं 1 होता का नाही, म्हणून कसा आणला, ह्या दोघांमध्ये बदल, ह्याच्यात खरा बदल पाहिजे, पण तो बदल करताना सगळीकडे तो करावा लागतो आहे. त्याचं तत्व टेक्निक आहे. एखादा विद्यार्थी याच्यातून एक 2 मधून 1 वजा केला तरी 1 येतोय ना, मग आपला पुढचा पण फायदा होतो म्हणून आपण घेतलं, ते काही हरकत नाही. अँड देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट टू, बघा आता ब्लॉक आणून ठेवायचं. R1 इंटरचेंज R2 आहे, इथं आले तुमचे 1 0 1, इथं आले तुमचे 2 1 3, तिसऱ्या रोला डिस्टर्ब नाही आला. त्यानंतर मग आता आपण रो ऑपरेशनचा उपयोग करत आहोत. याचा अर्थ आपला पहिला कॉलम हा 1 0 0 झाला पाहिजे. आता त्या पद्धतीनं विचार करायचा, म्हणून त्याच पद्धतीने तुम्ही चला अगोदर त्याच्यातला पहिल्या कॉलम मधला पहिला एलिमेंट 1 करायचा, त्याच 1च्या मदतीने हे दोन्ही 0 करायचे. किती सोपं आहे. आणि आता यूज मागासारखं कधी आपला शब्द वापरा, कधी यूज वापरा, कधी परफॉर्म वापरा, काही अडचण नाही. हा 2 कुठे आहे तुमचा R2 मध्ये, कसा बदल त्याचा विचार करू. हा 1 कुठे आहे तुमचा R3 मध्ये, कसा बदल त्याचा विचार पुढे. मग 2 मधून ह्याची दुप्पट वजा केली तरच ते 0 म्हणून तर ते 1 केल्याचा फायदा होता. म्हणजे काय असणार, R2 - 2 टाइम्स R1, 2 वजा त्याची दुप्पट, हा आहे R1 मध्ये, म्हणून तर आलं R2 - 2 टाइम्स R1. आता तिसऱ्यामध्ये कसं घडणार, हा कुठे आहे तिसऱ्या रो मध्ये, कसा आहे 1 वजा 1 0 करायचं ना आपल्याला, 1 मधून 1च वजा करावा लागेल, दुप्पट तिप्पट काही नाही, म्हणून तर आलं R1. तो एलिमेंट किती पट आहे तो कुठं आहे आणि कोणातून वजा करायचं ते कुठं आहे ते विचार करायचा. आणि मग आता देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट टू, 2 ऑपरेशन आहेत त्यामुळे काही अडचण नाही. बघा पहिल्या रो मध्ये काय, आता रो वाईज घटक लिहायचे, पण रो ऑपरेशन तुम्ही अप्लाय करता, बनवतो आपण घटक कॉलम वाईज 1 0 0, यूज करतो रो ऑपरेशन, लिहितो पण रो वाईज, बरोबर. मग आता बघा पहिला रो तुमचा आहे तसा, काही तिथं चुकणे नाही. आता काळजीपूर्वक कुठला आहे ऑपरेशन R2 साठी, याच्यातून ह्याची दुप्पट, 2 वजा 2 0 आले बघा, 1 वजा ह्याची दुप्पट, 0 ची दुप्पट 0 झाली, 1 वजा 0 1च झाले. सगळं मनात कॅल्क्युलेशन चालू द्यायचं. 3 वजा ह्याची दुप्पट, 1 ची दुप्पट 2, 3 वजा 2 आले 1. अगोदर आपण कसं लिहित होतो, 3 - 2 टाइम्स 1. आता ते लिहायची गरज नाही. आता आपण पुढे चाललोय याचा अर्थ पाठीमागच्या गोष्टीवरती विसरायचं नाही, उलट त्याच्यावरती आपण आणखी चांगला विचार करणं योग्य झालं. आता बघा दुसऱ्या रोचं काम संपलं. आता तिसऱ्या रोचं किती आहे सोपं, याच्यातून हे वजा 1 वजा 1 0, 1 वजा 0 1च, हे चुकू नका. 1 - 1 दॅट इज 0, आणि इथं फसायचं नाही. झालं, किती व्यवस्थित येते बघा. झालं. मग पहिला कॉलम आपला 1 0 0 झाला. आता दुसऱ्या कॉलम कडे जायचा. मग दुसऱ्या कॉलमचा दुसरा एलिमेंट 1 आहे का ते पाहायचं. असेल वेल अँड गुड, असेल तर काहीच अडचण नाही, आपला उलट फायदा होता. परत मग त्या कॉलम मध्ये बाकीचे घटक 0 आहेत का नाही ते बघायचं. असं त्याचं आपल्याला तयार करणे आहे. अगोदर हा एक दुसरा एलिमेंट आणि त्याच्याच मदतीने हे 0 करायचे. जसे हे 2 0 केले तसे, तर आपल्याला ते 0 करण्याचे दोन्ही ऑपरेशन ऍट ए टाइम अप्लाय करण्याची सवय लावायची. म्हणून तर हे उदाहरण अगोदर आपण कन्फर्म करतोय. अँड देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट, नाही अगोदर ऑपरेशन द्यावे लागतील ना. तर बघा हा एक इथं दुसऱ्या रो मध्ये आहे, इथला 0 आहे म्हणजे R1 चं काम संपलं. आता हा कुठे आहे तिसऱ्या रो मध्ये. तिसऱ्या रो मध्ये बदल कसा, याच्यातून हा वजा करायचा आहे. मग आपण याच्यातून हे वजा करत होतो, परिस्थिती बदलली, ऑपरेशन बदला, बरोबर. आता 1 वजा 1च येणार म्हणजे R3 - R2, कारण हा R2 मध्ये आहे, हा R3 मध्ये आहे. याच्यातून हे घटक आपण वजा करतो. याचं ऑपरेशन आपलं वाचलं, कारण तो ऑलरेडी एलिमेंट कसा झालाय 0 झालाय. आणि देअरफॉर A इज इक्विव्हॅलंट टू, लिहायचं रो वाईजच, ऑपरेशन सुद्धा अप्लाय करायचे रो वाईजच, परंतु 0 1 0 बनवायचे कॉलम वाईज, कारण तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत आहात. आणि आता बघा पहिला रो स्थिर 1 0 1, दुसरा रो आहे तसा
0 1 that is the 1. आता टेक द केअर R3 minus R2 असं जर तुम्ही गेलात तर आपण जे घटक अगोदर 1 0 आणि 0 1 केलेत ते डिस्टर्ब होत नाही. बघा आता 0 minus 0 0 झाले डिस्टर्ब नाही झालं. 1 वजा 1 0 तयार झाले आणि 0 वजा 1 0 minus 1 that is the minus 1. बरोबर. तर असं ते तयार झालं. वेल एक्झाम्पल्स दिस आर. म्हणून आपण उदाहरण सोडवा तुमचा आत्मविश्वास नक्कीच इन्क्रीज होणार. तर असं तर दुसऱ्या कॉलमला तयार केलं 0 1 0 अप्लाय करत होतो आपण रो ऑपरेशन लिहित होतो रो वाईजच. बघा 1 0 0 पहिला कॉलम तयार झाला. 0 1 0 दुसरा कॉलम तयार झाला. आता जायचं तिसऱ्या कॉलम कडे आणि तिसऱ्या कॉलम मधला तिसरा एलिमेंट 1 करायचा. आता तो कसा करणार बरं. बघा आता अगोदर ओरली जर विचार केला तर हा एक इथं दिसतोय. आपण हा एक इथं आणू शकतो किंवा हा एक तुमच्या म्हणण्यानुसार हा एक आपण आणू शकतो. परंतु त्यावेळेस काय घडते ते बघा. समजा एखादा विद्यार्थी म्हटला हा एक आपण इथं आणू. बरोबर. त्यावेळेस काय होतंय हा 0 इथे ना डिस्टर्ब होतात का ते 0 नाही. परंतु हा जर एक तुम्ही इथं आणायचा प्रयत्न केला तर हा एक इथे ना आपला पहिला कॉलम तयार केलेला डिस्टर्ब होणार. म्हणून आपल्याला R1 इंटरचेंज R3 चा उपयोग आहे का नाही. कारण अगोदरचं डिस्टर्ब नको व्हायला. हे नाहीच होत परंतु हे होणार आहे. म्हणून आपण ह्या दोघांमध्ये अल्टरनेशन घेऊ आणि मग पुढचं ऑपरेशन बघा. यूज R2 इंटरचेंज R3 therefore A is equivalent to. नंतर आपल्याला दोन्ही साइडचा विचार करावा लागतो आणि इथे एकच साइड आहे फक्त इक्विव्हॅलन्स. आता पहिला रो तुमचा कसा आहे R2 इंटर याच्यात बदल आहे हा फक्त. पहिल्या रो मध्ये नाही 1 0 1 ॲज इट इज. आता बघा हा 0 इथं आला आणि हा 0 इथं आला. काही फरक झाला का नाही. त्यानंतर हा 0 आणि हा 0 इथं आला. बघा आता काय घडतंय ते. हा 0 इथं आला आणि हा 1 इथं आला. आता परत काय करायचं मग आता. याचा अर्थ आपल्याला हे पण ऑपरेशन अप्लाय करून चालत नाही कारण या अगोदर केलेले एलिमेंट डिस्टर्ब व्हायला नको. म्हणजे R1 इंटरचेंज R3 पण चालत नाही हे पण नाही चालत. बघा म्हणून मी थोडंसं त्या ठिकाणी अगोदर तुम्हाला थोडासा विचार करायला लावला. आता हे दोन्ही पर्याय संपले म्हणून तो एक तयार होत नाही असं नव्हे. आता मला तो डायरेक्ट एक पाहिजे. कसा तयार करणार आणि आता त्यासाठीचं ऑपरेशन आपल्याकडे आहे क्लिअर. यूज R3 चेंज टू -1 टाइम्स R3. तो ऑलरेडी वजा एक आहे ना. हे तर नाही चालत. ह्याला इथं आणून चालत नाही तर हा एक इथं येतो परत दुसरं होतं. ह्याच्यात केला बदल तर हा एक इथं येतो. म्हणजे दोन्ही ऑपरेशन इंटरचेंजचे चालत नाहीत. याचा अर्थ शेवटचा पर्याय त्या ठिकाणी असणाऱ्याला भागा म्हणजेच वजा 1 न गुणलं आपला पॉझिटिव्ह एलिमेंट होतोय. एलिमेंट सॉरी A is equivalent to. परत पहिले रो तसेच 1 0 1 दुसरा रो तसा 0 1 1 आणि आता झाले 0 0 that is the 1. अगोदरचे घटक झाले का डिस्टर्ब तुम्ही हे तयार केलेले नाही झाले. तर असा विचार करत चला. सुरुवातीला चुकणार परंतु नंतर ते बरोबर आपल्याला ती गाडी रुळावर आणता येते. आणि शेवटी आता 0 तयार करायचे काम संपलं. मग हा एक 0 करायचा ह्याच्याच मदतीनं. अजिबात दुसरीकडे मोह होऊ द्यायचा नाही. मोह झाला की मग मगासारखं होता. आपल्याला वाटतं हा 0 0 पण इथलं कोण लक्ष द्यायचं म्हणून सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. त्या रो मधल्या प्रत्येक घटकांमध्ये जो काही करस्पॉन्डिंग बदल होतोय तो. आणि आता ह्याचा अगोदर ऑपरेशन अप्लाय R1 चेंज टू. हा R1 मध्ये आहे त्याच्यात बदल. हा R2 मध्ये आहे त्याच्यात बदल. कसा बदल 0 करायचंय. 1 मधून 1च वजा म्हणजे R1 मायनस R3. 1 मधून 1च वजा R2 मायनस R3. बरोबर. पहिले दोन ऑपरेशन त्याच्या संदर्भात येतात. नंतरचे दोन R2 च्या संदर्भात येतात. नंतरचे दोन R3 च्या संदर्भात येतात. आणि आता काम संपलं. therefore A is equivalent to. बघा 1 वजा 0 1 डिस्टर्ब झालं का नाही. 0 वजा 0 डिस्टर्ब झाला का एलिमेंट नाही. 1 वजा 1 0 आला उद्देश झालं. त्यानंतर बघा आता 0 वजा 0 0च राहिले. 1 वजा 0 नाही डिस्टर्ब झालं. 1 वजा 1 0 आलं. 0 0 that of the 1. तिसऱ्यात काहीही बदल नव्हता. आणि अशा रीतीने आपला I3 पण त्या ठिकाणी प्राप्त झाला. तर हे टेक्निक आपल्याला इन्व्हर्स मिळवताना फार उपयोगीचं पडणार आहे.
त्यानंतर तर सी दॅट. बघा आता पुढचं फाइंड ए बी. फोर्थ एक्झाम्पल. थोडा वेळ जाईल परंतु हे क्लिअर होत जाईल ना, तिथे वेळ जाणारच थोडासा. फाइंड ए बी इफ, बघा कधी मिळवायचं ते, इफ ए इक्वल टू, ऑर्डर महत्वाचे आहे आता, गुणाकार करायचा त्यांचा, 1 2 3, 1 2 3. ऑर्डर किती आली तुमची, 2 रो आणि 3 कॉलम म्हणजे 2/3. उदाहरणात त्यांनी दिली नाही, आपण ते लिहितोय. बी इक्वल टू, आता असा तो आहे 3/2 चा, 1 - 1 1 2 1 - 2. फाइंड ए बी इफ दॅट टू मॅट्रिसेस आर गिवन. आणि पुढे काय विचारले ते बघा. ऑल्सो एक्झामाइन फेदर ए बी हॅज इनव्हर्स ऑर नॉट. आणि मग गुणाकार करून जो नवीन मॅट्रिक्स तयार होणार आहे ए बी, त्याला इनव्हर्स आहे का नाही ते आपल्याला चेक करायचे. त्यासाठी अगोदर ए बी मिळवावा लागेल. आता सोल्युशन मध्ये बघा, ए ची ऑर्डर 2/3 आली, बी ची आहेत या ठिकाणी 3/2. याचा अर्थ ए आपण ते शिकलो 11वी मध्ये. बघा जाता जाता ते सांगितलं होतं, ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3, बी इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. म्हणून ए बी ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येते, दॅट इज 2/2. त्याप्रमाणे आपला मॅट्रिक्स तयार होणार. आणि मग त्याची रचना कशी होते ती बघा. आणि therefore AB इक्वल टू, मग 2/2 आहे, याचा अर्थ त्या घटक कसे असणार तुमचे, 1 1 1 2 2 1 2 2. बरोबर. मग त्याप्रमाणे बघा, पहिला रो पहिला कॉलम, त्यासाठी ते राईट द मॅट्रिसेस नियर, म्हणजे मिस्टेक होत नाही. तर असं ते उदाहरण आपण शिकलो. त्यामुळे आपल्याला थोडीशी व्यवस्थितरित्या विचारात आणायची. मग आता प्रश्न मिळेल. मग ए मॅट्रिक्स मी इथं लिहितो 1 2 3. बरोबर. त्यानंतर 1 - 2 3. ऑर्डर किती येते ते कन्फर्म झाले आता, म्हणून तर आपण त्याला थोडंसं व्यवस्थित कॉल करत होतो ना. त्यानंतर बी आहे आता असा, लाईक आता ऑर्डर लिहायची गरज नाही. 1 - 1 1 2 आणि इथं आले 1 - 2. इथं त्याला रिमूव्ह करू. तर हा गुणाकार आपण शिकलो थोडं. आता सुद्धा उदाहरणामध्ये पाठीमागचा आपण विचार केला, तर इथं किती होते, -2. तर तरी सुद्धा बघू द्या. हा यस. आणि मग आता बघूया. तर त्याच पद्धतीने मग आता आपल्याला इथला एलिमेंट मिळवायचा पहिल्या रो मधला, पहिल्या कॉलम मधला. म्हणून गुणाकार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिला रो पूर्ण होतो त्याचा. मग बघा आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम नुसार 1 × 1 1 आले, 2 × 1 2 आले, 3 × 1 3 आले, 1 + 2 + 3. येणाऱ्या गुणाकारांची ती बेरीज असते. म्हणजे 1 + 1 एकच, म्हणजे 1 × 1 1, 2 × 2 3, म्हणजे आला एलिमेंट 6. आता काळजीपूर्वक करा. वाटल्या साईडला तुम्ही पेन्सिल न करा. -1 आले, 4 झाले, म्हणजे 3 राहिले, आणि हे -6 म्हणजे किती राहिले शिल्लक, -3. हे कॅल्क्युलेशन मला पटकन यायला हवं. कसं आलं, -1 + 4 -6 म्हणजे झाले तुमचे. एक मिनिट, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, -1 अधिक 4 आणि -6 म्हणजे बरोबर आलं. -7 आणि +4 -3. त्यानंतर आता तसंच दुसरा रो परत पहिला कॉलम 1 -2 आणि -3. 1 × 1 -2 × 1 -2 -3 × 1 -3 -5 अधिक 1 -4. आणि शेवटी दुसरा रो आणि दुसरा कॉलम बघा. 1 × -1 -1 -2 × 2 -4 -3 × 2 + 6 म्हणजे किती राहिले, -5 आणि अधिक 1. दॅट बिकम्स द टॉप ऑफ द 1. आणि मग आता आपलं काम संपलं. and therefore AB equal to like of that matrix. आपल्याला काय चेक करायचं होतं, ए आणि बी चे इन्व्हर्स मिळवता येत नाही. आपण त्यांचा गुणाकार करून जो स्क्वेअर मॅट्रिक्स होतोय त्याबद्दल विचार करतोय. कारण ए आणि बी हे तुमचे स्क्वेअर मॅट्रिसेस नव्हते. ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2/3, तर बी इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/2. म्हणून तर त्यांनी त्याचा गुणाकार विचारला होता. आणि मग आता आपल्याला इन्व्हर्स आहे का नाही ते कोण समजून सांगतं, डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ
6 minus 3 minus 4 1 that is equal to, मग बघा 6 आले आणि इथलं वजा साइन, वजा 3 आणि वजा 4 गुणाकाराला 12 आले तुमचे वजा 6 नॉट इक्वल टू 0. आणि म्हणून त्या येणाऱ्या गुणाकाराच्या मॅट्रिक्सला इन्व्हर्स आहे. therefore AB is invertible or its inverse exists. तर असे उदाहरण तुम्ही सोडवा. त्यामुळे आपण जे इथं तुमच्या समोर जे आता चाललंय ते तुम्ही पाहून व्यवस्थित वहीत ट्राय करत चला. त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल बघा. तर बघूया. if a equal to 2 by 2 ऑर्डर आहे 1 2 3 4 वर आले तर नंबर काय अडचण नाही, काय असू द्या. if a equal to 1 2 3 4 and x is unknown आहे हा, and x is a 2 by 2 matrix आणि त्या x या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 2 by 2 मॅट्रिक्स such that त्याच्यावरती काहीतरी कंडिशन आहे such that ax equal to I. काय म्हणतात ते such that ax equal to I then find the matrix x. आणि हा मॅट्रिक्स आपणाला मिळवणे आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण आता त्या मॅट्रिक्सला मिळवण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. तर बघूया काय घडतंय ते, आणि हेच टेक्निक आपल्याला पुढे उपयोगीला येतात. मग आता इथं ऑर्डर त्यांनी दिली, आपण एक उदाहरण त्या ठिकाणी एक्झिस्टन्स मध्ये विचार केला किंवा त्या ठिकाणचा मॅट्रिक्स आपण 2 by 2 ऑर्डरचा एबीसीडी मानला होता बघा, आणि मग तो डिटर्मिनंट का घेतला, का तो नॉन झिरो पाहिजे याचा विचार आपण त्या रिमार्क मध्ये केला होता. आता इथं काय करायचं ते बघूया. मग ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 2 बघा. ए ची ऑर्डर आहे तेव्हा ऑर्डरचा थोडासा विचार करा. एक्स दिलाय तुमचा 2 by 2 ऑर्डरचा, याचा अर्थ आयडेंटिटी मॅट्रिक्स सुद्धा काय ऑर्डरचा असणार 2 by 2 चा. कारण गुणाकार केला 2 by 2 चा ऑर्डर येणार, राईट हँड साइडचा मॅट्रिक्स सुद्धा 2 by 2 चाच असणार. आणि मग आता आपल्याला एक्स पाहिजे. आता तो कसा एक्स मिळवायचा हे लक्षात घ्या. साध्या अर्थाने आता विचार नाही करायचा, विचार लक्षात ठेवायसाठी तुम्ही तसं करू शकता. मग ax बरोबर जर I असेल, समजा असं असणार 3 into x equal to 1, तर x बरोबर काय घेतो आपण 1/3. आणि लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे त्याला आपण लिहितो 1 गुणिले 3 चा -1, म्हणून त्याला इन्व्हर्स म्हटलं जातं. पण इथं तसा विचार केला तरी चालतो, पण तसं आपण म्हणू शकत नाही कारण मॅट्रिक्स मध्ये ती भाषा नाही. त्यासाठी काय करायचं ते बघा. मग आपल्याला फक्त लेफ्ट हँड साइडला एक्सच राहायला हवा, बरोबर. याचा अर्थ ह्या एच निसन करायचं. मग त्यासाठी आता काय करायचं ते बघा. मग आता आपण त्याला असंच लिहू बघा. काल आपण ते शिकलो ना तेच इथं आहे. त्या एक्सला आपल्याला माहिती नाही, तो आहे तसाच कॉल करू. इथं आलं तुमचं 1 2 दॅट ऑफ द 3 4 आणि इकडं आपणाला पाहिजे त्यांचा गुणाकार असा, म्हणजे कसा 1 0 0 1, म्हणजे असा त्याचा अर्थ झाला. मग आता मला जर हा एक्स याच्या पद्धतीने पाहिजे असेल तर आपण आता त्यासाठी काय करायचं ते बघा. मग आपण काय करणार बरं. When we have to need that the x at that time make this matrix to identity matrix. आपण तेच म्हटलं होतं ना, आपलं हे इक्वेशन घेतलं होतं बघा. a into a inverse equal to I, आणि मग आपण याला आहे तसं ठेवलं होतं. याच्यावरतीच रो ऑपरेशन किंवा कॉलम ऑपरेशन अप्लाय केले. तेच टेक्निक इथं अवलंबायचं. याला जर का आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स तयार करू शकलो तर इन्व्हर्स इंटू एक्स आयडेंटिटी इंटू एक्स आयडेंटिटी येणार, याचं रूपांतर बरोबर होत चालणार. ही आता पुढच्या उदाहरणाची ती नांदी आहे. आणि मग आता मला हा युनिट मॅट्रिक्स तयार करायचा याच्यासारखा. आता ऑपरेशन कुठले वापरायला सांगितलेत का त्यांनी, नाही. आपण मुक्त आहोत. एखाद्याला वाटलं रो ऑपरेशनचा उपयोग करायचा आहे त्यावेळेस रो वाईज लिहायचं, कॉलम वाईज घटक 1 0 करायचे. एखाद्याला वाटलं कॉलम ऑपरेशनचा उपयोग करायचा आहे, करू शकता, काही अडचण नाही. त्यावेळेस घटक कॉलम वाईज लिहायचे, मात्र तयार करायचे रो वाईज 1 0 0 1. आपण शक्यतो रोचा उपयोग करू आणि मग यूज. आता बघा याच्यातला पहिला एलिमेंट आपल्याला आता यात काय तत्व ठेवायचे, तुम्हाला उद्देश काय आहे, मेक दिस मॅट्रिक्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. याच्यावरती आपण ऑपरेशन अप्लाय करत नाही. हे कालच्या रिमार्क मध्ये आपण शिकलो. गुणाकार होता ना,
हे उदाहरण घेतलं होतं आपण, म्हणजे मॅट्रिक्स होताच AB इक्वल टू C. म्हणजे ते जे काही ऑपरेशन असतात लेफ्ट हँड साईडला दोघांवरती अप्लाय न करता एक तर ते प्री फॅक्टरला अप्लाय करा किंवा पोस्ट फॅक्टरला. आणि दुसऱ्या अर्थानं ज्या अर्थी ते समीकरण आहे तेच ऑपरेशन तुम्हाला राईट हँड साईडला यूज करावं लागतं. हेच आपल्याला इन्व्हर्स मध्ये शिकायचं आहे. फक्त हे थोडंसं वेगळ्या मार्गाने त्याने विचारलं, अर्थात प्रक्रिया तीच. मग आता आपल्याला इथं रो ऑपरेशनचं यूज करायचं आहे. मग यूज तर वाटल्याच एक वाक्य दिवा, टू make or to change, CHANGE, to change the matrix A to I use row transformations, असं वाक्य देऊ म्हणजे आपल्याला त्याचं आठवण राहते कुठलं काय प्रक्रिया अवलंबायची ते. मग आता त्याप्रमाणे बघा, and therefore use. मग आता इथं पहिला एलिमेंट 1 आहे, आपलं काम संपलं. आता हा 0 करायचा, हा नाही करायचा. कॉलम वाईज मेक द एलिमेंट्स 1 0. मग आता तो एलिमेंट कुठला आहे तुमचा 3. या 1 च्या मदतीसाठी काय करावं लागेल आता सारखं, तो कुठे आहे R2 मध्ये. 3 मधून 3च वजा करावे लागतील ना, म्हणजे 3 टाइम्स R1 झालं काम. देअरफॉर आता लिहायचं, आता देअरफॉरचं साइन आता इक्विव्हॅलन्स नाही म्हणून कसं लिहायचं ते बघा. मग ब्लॉक काढून ठेवायचे, x काढून ठेवायचं, राईट हँड साइडचा पण ब्लॉक काढून ठेवायचा. 2x2 ऑर्डर आहे, इकडे देअरफॉर म्हणायचं, इथं पण देअरफॉर म्हणायचा. हीच प्रक्रिया पुढच्या उदाहरणामध्ये स्टार्ट होणार. मग आता पहिल्या रो मध्ये काय बदल आहे का, नाही. पहिला रो आहे तसाच ठेवला. ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट हँड साइडला तो रो आहे तसा ठेवता त्याच वेळेस राईट हँड साइडला सुद्धा ते लिहायचं. तुम्ही म्हणणार आपण नंतर लिहू, नंतर ते अशक्य होतं. त्या स्टेपला ते ऑपरेशन अप्लाय करणं योग्य. नंतर ते आपल्याला मेळ लागत नाही त्याचा, कुठला एलिमेंट 0 झाला का 1 झाला का निगेटिव्ह झाला का पॉझिटिव्ह झाला का अपूर्णांक झाला का पूर्णांक झाला. बरोबर. मग आता बघा, R2 - 3 टाइम्स R1, याच्यातून 3 पट वजा केली तर तो 0 होणार आहे. विचार याचा, अप्लाय मात्र सगळीकडे. मग बघा 3 - 3 0 झाले. झालं. आता 4 वजा ह्याची तिप्पट, म्हणजे 4 - 2 ची तिप्पट आली 6. हे मनात करायचा कॅल्क्युलेशन, म्हणजे किती झाले तुमचे -2 झालं. आता तेच ऑपरेशन राईट हँड साइडला अप्लाय करायचं. कसं आहे, R2 - 3 टाइम्स R1, 0 वजा ह्याची तिप्पट वजा 3, 1 वजा 0 ची तिप्पट 0, राहिलं तुमचं 1. झालं तयार. त्यानंतर आता पहिला कॉलम झाला का 1 0. आता याला 1 करायचं, मग याच्या मदतीनं हा 0. आता हा 1 कसा करणार, शेवटचा पर्याय तर दुसरा आहे का कोण, तिथं नाहीच आहे. याचा अर्थ आपल्याला काय अप्लाय करावा लागेल, डिवाइड बाय दॅट नंबर. आणि म्हणून तो आहे तुमचा R2 मध्ये R2 चेंज टू -1/2 टाइम्स दॅट ऑफ द R2. भागाकाराची प्रक्रिया नसते म्हणून तर -1/2 न गुणायचं. वजा 2 ला -1/2 न गुणलं की बरोबर 1 झाला. वजा वजा अधिक हे दोघं एकमेकाचे रेसिप्रोकल, आणि हे तर शिकायचं या ठिकाणी. मग हे ब्लॉक काढून ठेवायचे, मॅट्रिक्स लिहून ठेवायचे. बरोबर. आता बदल कोणामध्ये आहे, फक्त R2 मध्ये. याचा अर्थ पहिला रो तुम्ही आहे तसा लिहा, इकडचा पण लिहिला, इकडचा पण लिहिला. आता बदल 0 इंटू समथिंग 0, डिस्टर्ब नाही झालं. वजा 2 चे -1/2 न गुणलं 1 झाला. आता इकडं पण तसंच आहे, वजा वजा अधिक. मग आता थोडंसं काम वाढेल, पण वाढलंच पाहिजे तरच आपल्याला काहीतरी मिळेल ना. वजा वजा अधिक आले, 3 गुणिले किती झाले तुमचे 3/2. 1 गुणिले -1/2 किती झाले -1/2 झालं. आता आपल्या उद्देशाप्रमाणे पहिला कॉलम 1 0 झाला, दुसऱ्या कॉलम मधला दुसरा एलिमेंट 1 झाला. आता एकच एलिमेंट 0 करणे बाकी, त्यासाठी याचीच मदत घ्यायची. इकडं तुम्ही गेलात तर ते येणार नाही. आणि मग आता मला हा 0 करायचा, मग कुठं आहे तो R2 मध्ये. कसा बदल पाहिजे, सॉरी R1 मध्ये. अप्लाय हे लिहायचे, आता शब्द राहतात ना कधी कधी. तर R1 मध्ये तो घटक आहे, याच्यातून ह्याचीच दुप्पट वजा करायची. ह्या इकडं दुसरीकडं हो अजिबात द्यायचा नाही. R1 - 2 टाइम्स R2. तर असं ते ऑपरेशन आला. आणि मग इथं देअरफॉरचं साइन, परत ब्लॉक काढून ठेवायचे. x आपला आहे तसा, इकडचा पण मॅट्रिक्सचा ब्लॉक काढून ठेवा. झालं. आता ऑपरेशन अप्लाय करा. बघा 1 - ह्याची दुप्पट 0 झाले, म्हणजे 1 - 0 1च आले. 2 वजा ह्याची दुप्पट 0 झाले. आता तसंच राईट हँड साइडला जायचं, अजिबात विसरायचं नाही राईट हँड साइडला. नाही तर तुम्ही इकडं तयार करत जाणार, तिकडं म्हणा आपण नंतर मिळू, नंतर म्हणजे आयुष्य गेलं तरी ते सापडायचं नाही. आता बघा 1 - ह्याची दुप्पट. आता इथं थोडंसं बाजूला कॅल्क्युलेशन घेतो आम्ही.
1 मायनस याची दुप्पट म्हणजे किती 3/2 ची दुप्पट म्हणजे किती आले 1 वजा 3 हे दोन कॅन्सल झाले 1 वजा 3 म्हणजे आले तुमचे वजा 2 किती व्यवस्थित येते याच्यातून याची दुप्पट वजा केली 3/2 ची दुप्पट 3 आले 1 वजा 3 2 झाले आता बघा 0 वजा आहे तसंच r1 काय ऑपरेशन आहे r1 minus 2 times r2 0 minus 2 times minus 1 half वजा वजा अधिक एलिमेंट झाला 1 तर असं ते पूर्णत्वाकडे घेऊन जायचं बाकीच्या रो मध्ये काय बदल आहे का नाही ते आहे तसेच 0 1 इकडचे 3/2 आणि -1 half आहे तेच आणि मग आता बघा आता तुमचा x मुक्त झाला and therefore by the property of that identity matrix into any matrix that is the any matrix म्हणजे तो xच मिळतो तो x आपण फाइंड सुद्धा नाही केला बघा आपोआप तयार होत गेला and therefore x equal to आणि उत्तरात प्रश्नात सांगितल्याप्रमाणे तो बरोबर 2/2 चा ऑर्डरचा आला 3/2 आणि -1 half तर अशा रीतीने आजचे हे उदाहरण तुमच्याकडे व्यवस्थितरित्या मिळालेले आहेत तुम्ही ते सोडवा पुस्तकातले बघा इथं प्रॅक्टिस करा गेट द कॉन्फिडन्स देन वी हॅव टू गेट ऑल ऑफ दॅट थिंग्स तर उद्याच्याला बाकीचे बघू तर असं ते इंटरेस्टिंग आहे तर हे युनिव्हर्सचे थोडंसं पुढची स्थिती आपल्याला मिळवण्यासाठीचे ते उदाहरणं होत्या